नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून कसा कॅल्क्युलेट करायचा. त्यालाच आपण म्हणतो गॉस जॉर्डन मेथड. आणि त्याच्यावरचं एक आपण बोर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, जे बघा दोनदा बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण एक एक्झाम्पल गॉस जॉर्डन मेथड किंवा इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायची मेथड दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सची. ठीक आहे, एक्झाम्पल काय बघा, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपल्याला एक मॅट्रिक्स हे दिलाय 3 - 3 4 2 - 3 4 0 - 1 1. हे एक्झाम्पल दोनदा बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं विचारतात, किंवा यूज गॉस जॉर्डन मेथड टू फाइंड द इन्व्हर्स. दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तो पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेला मॅट्रिक्स ए लिहून घेऊया. काय मॅट्रिक्स आहे, 3 - 3 4 2 - 3 4 0 - 1 1. आता इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायला लागतो. तो फॉर्म्युला आहे ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. तो कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्स ए चा जर आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा गॉस जॉर्डन मेथडने, तर आपण पहिल्या स्टेपला काय करणार आहे, त्याचा फॉर्म्युला यूज करणार आहे. काय फॉर्म्युला, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय. याच्यामध्ये मला ए आणि आय माहिती आहे. हे आपल्याला दिलेला मॅट्रिक्स आहे. काय आहे ए मॅट्रिक्स, 3 - 3 4 2 - 3 4 0 - 1 1. आणि ए इन्व्हर्स मॅट्रिक्स हा आपल्याला शोधायचा आहे. ओके, इक्वल टू आय. आय म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचा. जर आपल्याला दिलेला मॅट्रिक्स हे 3x3 चा असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा 3x3 चाच घ्यायचा. काय असो 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स, 1 0 0 0 1 0 0 0 1. डायगोनल एलिमेंट 1 असतात, बाकी सगळे एलिमेंट काय असतात, 0 असतात आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ठीक आहे, आता याच्या पुढे काय करायचं, आता ही रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड म्हणजे काय, किंवा गॉस जॉर्डन मेथड म्हणजे काय, इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायची. तर लक्ष द्या काय करायचं, आता आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे याच्यावरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून या ए मॅट्रिक्सला आपल्याला चेंज करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आणि सेम ऑपरेशन जे आपण ए वरती अप्लाय करणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये चेंज करण्यासाठी, हे सेम रो ऑपरेशन आपण या राईट हँड साइडच्या मॅट्रिक्स वर सुद्धा अप्लाय करणार आहे. सो बघा केअरफुली, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये चेंज करत असताना काय प्रोसिजर करायची आहे. तो डायगोनल मधला जो पहिला एलिमेंट असेल तो फर्स्ट स्टेपला काय करायचा, 1 करायचा. ओके, लक्षात ठेवा काय करायचं आहे, मॅट्रिक्स येता डायगोनल मधला जो पहिला एलिमेंट असेल तो 1 करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 केल्यानंतर काय करायचं, त्याच्या खाली जे एलिमेंट आहेत ते काय करायचे, 0 करायचे. ठीक आहे, ही दुसरी स्टेप. काय करायचं आहे, डायगोनल मधला पहिला एलिमेंट 1 करा युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन राईट हँड साइडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्स वर सुद्धा अप्लाय करायची. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर काय करायचं, डायगोनल एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या स्टेपला काय करायचं, डायगोनल मधला दुसरा एलिमेंट जो येईल त्याला काय करायचं, 1 करायचं. ओके, देन डायगोनल मधला एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट हे काय करायचे, 0 करायचं. त्याच्या वरचा आणि खालचा एलिमेंट काय करायचा, 0 करायचं. आणि लास्ट स्टेपला लक्षात आलं असेल तुमचं, आता डायगोनल मधला तिसरा एलिमेंट 1 करायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करणार आपण, त्याच्या वरती जे एलिमेंट असतील ते काय करायचे, 0 करायचे. आता हे एलिमेंट 1 किंवा 0 करण्यासाठी आपण काय करणार आहे, रो ट्रान्सफॉर्मेशनच यूज करणार आहे. आणि जे रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही या ए मॅट्रिक्स वर अप्लाय करणार आहे तेच सेम रो ट्रान्सफॉर्मेशन आपण या आयडेंटिटी मॅट्रिक्स वर सुद्धा अप्लाय करणार आहे.
मग शेवटी जो आपल्याला मॅट्रिक्स मिळेल, ही मॅट्रिक्स ज्यावेळी आयडेंटिटी मध्ये चेंज होईल त्यावेळी राईट हँड साइडला एक आपल्याला मॅट्रिक्स मिळेल. तो मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, दिलेल्या मॅट्रिक्स चा इन्व्हर्स असणार आहे. ठीक आहे, सो बघूया आपण स्टेप फॉलो करूया. सांगा आता पहिल्या स्टेपला काय करणार आहे आपण, या मॅट्रिक्सचा डायगोनल मधला जो पहिला एलिमेंट आहे 3 त्याला काय करणार, 1 करणार युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा हे आपण कसं करायचं हे ऑलरेडी सुद्धा बघितलेलं आहे. सिंपल वे मध्ये आपण बघतो. मग सांगा आता 3 कुठल्या रो मध्ये आहे, पहिल्या रो मध्ये आहे. त्याला 1 करायचं आहे, कुठल्या रो मध्ये आहे बघा, फर्स्ट रो मध्ये आहे. सो मी आता काय करतो, फर्स्ट रो चे एलिमेंट लिहून घेतो, दोन्हीकडचे, चे पण आणि या राईट हँड साइडच्या मॅट्रिक्सचे पण. सो बघा रो 1 मधले एलिमेंट 3 -3 4 1 0 0. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ए वर अप्लाय करणार आहे तेच राईट हँड साइडच्या मॅट्रिक्स वर पण अप्लाय करायचे आहे. ठीक आहे, आता आपल्याला पहिल्या स्टेपला काय करायचं आहे, डायगोनल मधला पहिला एलिमेंट 1 करायचा आहे. कुठल्या रो मध्ये आहे, रो 1 मध्ये आहे. सो मी काय केलं, रो 1 चे एलिमेंट लिहून घेतले. ठीक आहे, आता 1 कोणाला करायचं आहे आपल्याला, या 3 ला, त्याला मी हायलाइट करतो. ओके, 1 करायचं आहे. आता हा 1 करण्यासाठी आपल्याला दुसरा एक रो यूज केला पाहिजे. बघा कुठला रो यूज करू शकतो आपण, सेकंड रो, कारण थर्ड रो मध्ये जो एलिमेंट आहे तो 0 आहे. सो याचा यूज करून आपण 1 करू शकत नाही. सो सेकंड रो चा यूज करूया. सेकंड रो मधले सगळे एलिमेंट लिहू. काय बघा 2 -3 4, नंतर राईटचे पण एलिमेंट लिहायचे 0 1 0, कारण जे ऑपरेशन्स आपण ए वर अप्लाय करणार आहे तेच आय वर पण अप्लाय करणार आहे. ठीक आहे, मग आता बघा या 3 ला आपल्याला 1 करायचं आहे. सो असं कुठलं ऑपरेशन केलं तर आन्सर मला 1 मिळू शकतं. तर माहिती आहे, क्लिअर आहे एकदम. 3 आणि 2 ची जर मी सबट्रॅक्शन घेतली डायरेक्ट तर मला आन्सर काय मिळतं, 1 मिळतं. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, इथं 3 नसतात आणि इथं काहीतरी 5 असतात. ठीक आहे, सपोज हा R1 च्या ऐवजी इथं 3 च्या ऐवजी 5 असतात. आता याला 1 करायचं असतं तर काय करायला लागलं असतं, थोडं डोकं लावायचं. डायरेक्ट सबट्रॅक्शन घेतल्यावर तर 1 येत नाही. मग बघा कुठला असा नंबर आहे जो 2 ला मल्टिप्लाय केला आणि त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 5 सोबत घेतली तर 1 येऊ शकतं का. बघा मी जर 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 4 होणार. सो 5 आणि 4 ची काय घेतली, सबट्रॅक्शन घेतली तर काय मिळतं मला, 1. ओके, सो हे लॉजिक तुम्हाला डेव्हलप करता यायला पाहिजे. एलिमेंट 1 करायचा आहे. ठीक आहे, सो आपण पहिला डायगोनल मधला एलिमेंट 1 करण्यासाठी काय करणार आहे, सबट्रॅक्शन घेणार आहे. सो मायनस ऑपरेशन सगळीकडे यूज करायचे, मायनस 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 मायनस. ठीक आहे, सो डायगोनल मधला फर्स्ट एलिमेंट 1 करण्यासाठी आपण कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, R1 - R2. ठीक आहे, आता मग कॅल्क्युलेशन करू. 3 - 2 1 -3 मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. सो -3 + 3 किती, 0. 4 - 4 0. 1 - 0 1. 0 - 1 -1. 0 - 0 0. ठीक आहे, आता ट्रान्सफॉर्मेशन कम्प्लीट झालेत. मग आता काय करणार आपण, रो 1 मध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन लिहूया. रो 1 मध्ये आता काय करायचंय, हा रो आपण तिथून काढणार आणि तिथे काय लिहिणार, हे ट्रान्सफॉर्मेशन 1 0 0 1 - 1 0. ठीक आहे, मग बघा आता काय आला, रो 1 3 - 3 4 च्या जागी काय येणार, 1 0 0 इंटू ए इनवर्स इक्वल टू, आता इथं 1 0 0 च्या जागी काय येणार, 1 - 1 0. ठीक आहे, ओके, आणि बाकीचे दोन्ही रो ऍज इट इज. आपण ट्रान्सफॉर्मेशन कुठे केलंय, रो 1 मध्ये. सो रो 1 चे एलिमेंट बदलणार. ठीक आहे, बदललेले एलिमेंट लिहिले, बाकी रो आहे तसे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला मी काय सांगितलं होतं, सॉरी, डायगोनल एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर खाली बघा 2 आणि 0 आहे. तो तिसरा एलिमेंट हा ऑलरेडी 0 आहे. सो 0 करायची गरज नाही. आपल्याला फक्त कोणाला 0 करायचा, या 2 ला 0 करायचा. ठीक आहे, इझी आहे. हा 2 ज्याला 0 करायचा आहे तो कुठल्या रो मध्ये आहे चेक करा. मगाशी जसं ज्याला 1 करायचं होतं तो
कुठल्या रो मध्ये होतं ते चेक केलं. तसं आता ज्याला 0 करायचं आहे तो कुठल्या रो मध्ये आहे चेक करा. 2 याला 0 करायचं कुठल्या रो मध्ये आहे, सेकंड रो. सो काय करणार आपण आता, सेकंड रो चे एलिमेंट लिहिणार. काय 2 -3 4. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इकडे पण अप्लाय करायचे आहेत. सो याचे पण सेकंड रो चे एलिमेंट लिहा. 0 1 0. ठीक आहे. आता यात कोणाला 0 करायचंय आपल्याला, या एलिमेंट 2 ला हायलाइट करतो. 2 ला काय करायचंय, 0 करायचंय. मग आता 2 ला 0 करत असताना आता रो कुठला यूज करायचा, 0 करत असताना आपण ऑलवेज लक्षात ठेवा ज्या एलिमेंटला 0 करायचा आहे त्याच्या वरती डायगोनल एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तो रोच यूज करायचा. तो बघा 2 च्या वरती डायगोनल एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे. तो 0 करत असताना ऑलवेज लक्षात ठेवायचं डायगोनल एलिमेंट ज्या रो मध्ये असेल तो रोच यूज करायचा. कुठल्या रो मध्ये, R1 फर्स्ट रो मध्ये आहे. तो पहिल्या रोचे एलिमेंट लिहूया. काय 1 0 0, नंतर इकडचे 1 -1 0. ठीक आहे. आता आपल्याला या 2 ला 0 करायचं आहे. मग 0 करायचं असेल तर काय करायला लागतं, दोघांची पण व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. याची व्हॅल्यू 2 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे. मग याची व्हॅल्यू जर 2 यायची असेल तर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 2 ने. ठीक आहे. व्हॅल्यू सेम करून घ्यायची. पहिला याची 2 होती. ठीक आहे. याची पण 2 करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच नंबरने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. मल्टिप्लाय करत असताना सगळीकडे रो 1 ला मल्टिप्लाय करायचं. 2 × 0 2 × 0 जे काही ऑपरेशन तुम्ही यूज करणार आहे ते सगळीकडे यूज करायचं. 2 × 1 2 × -1 2 × 0. ठीक आहे. दोघांची व्हॅल्यू सेम झाली. मग ते कॅन्सल होऊन आन्सर 0 यायला पाहिजे. मग 0 व्हायचं असेल तर ऍडिशन येणार का सबट्रॅक्शन, क्लिअरली आहे. सबट्रॅक्शन घेतली तरच काय होणार आहे, आन्सर 0 येणार आहे. सो 2 - 2 0. सो आता हे सबट्रॅक्शन आपण सगळीकडे फॉलो करणार. मायनस 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 मायनस. ठीक आहे. तो कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं मी, R2 - 2R1. कशासाठी, या 2 ला 0 करण्यासाठी. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 2 - 2 0. -3 मायनस × 0 किती असतो, 0 असतो. म्हणजे काय येणार, -3 - 0 म्हणजे -3. कुठल्याही नंबर मधून 0 वजा करा, ऍड करा, काही फरक पडत नाही, तोच नंबर परत आपल्याला मिळतो. परत बघा 2 × 0 म्हणजे काय, 0. सो 4 - 0 किती येणार, 4. नेक्स्ट 2 × 1 म्हणजे 2 आणि 0 - 2 किती येणार, -2. 2 × -1 म्हणजे -2. ओके. सो 1 मायनस 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 काय होतो, प्लस. सो 1 + 2 म्हणजे किती, 3. ठीक आहे. नंतर लास्ट 2 × 0 0 आणि 0 - 0 किती, 0. ठीक आहे. सो आता हे ट्रान्सफॉर्मेशन आपण कुठे लिहिणार, रो 2 मध्ये. सेकंड रो मध्ये आता आपण हे एलिमेंट रिप्लेस करणार. पहिला आणि तिसरा रो ऍज इट इज. ओके. सो काय मग आता पहिला रो ऍज इट इज, 1 0 0 × A इनव्हर्स इज इक्वल्स टू, इकडचा पण पहिला रो आहे त्याचा 1 -1 आणि 0. ठीक आहे. आता सेकंड रो ट्रान्सफॉर्म केलाय आपण आणि काय आले त्याचे एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन नंतर, 0 -3 4 आणि -2 3 0. ठीक आहे. तिसरा रो ऍज इट इज, 0 -1 1 आणि 0 0 1. ठीक आहे. तो केली आपण स्टेप. डायगोनल एलिमेंट 1 केला पहिला, त्यानंतर त्याच्या खालचे एलिमेंट 0 केले. हा तिसरा एलिमेंट ऑलरेडी 0 होता, तो 0 करायची गरज नव्हती. ठीक आहे. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेपला डायगोनल मधला दुसरा एलिमेंट कोण आहे, -3. याला काय करायचं, डायगोनल मधले एलिमेंट 1 करायचे, हे लक्षात ठेवायचं. हा जो डायगोनल मधला एलिमेंट आहे याला 1 करायचा आहे मला. मग आता 1 करायचं आहे. आपल्याकडे रो ट्रान्सफॉर्मेशन 3 टाईप आहेत. एक रो स्वॅपिंग, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन रोची, किंवा कुठल्याही नॉन झिरो स्केलरनं आपण रोला मल्टिप्लाय करू शकतो. ठीक आहे. स्वतः 1 करत असताना पहिला चेक करायचं, रो स्वॅप करून 1 करता येतं का. येत नसेल तर मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून 1 करता येतं का बघायचं. आपण काय केलं बघा,
दोन रो ची सबट्रॅक्शन केली आणि मला काय मिळाला 1 मिळाला. रो स्वॅपिंग नाही केलं. ठीक आहे, आता इथं जर चेक केलं रो स्वॅपिंग केलं तर 1 येऊ शकतो. इथं -3 आहे, इथं -1 आहे. तर मी काय करतो रो 2 आणि रो 3 ची अदला बदल करतो. म्हणजे काय होईल इथं डायगोनल मध्ये -1 येईल आणि त्याला आपल्याला 1 करणं इझी जाईल. ठीक आहे, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन पेक्षा. ठीक आहे, तो काय करतो मी रो 2 आणि रो 3 यांची अदला बदल करतो. रो 2 आणि रो 3 स्वॅप करतो. म्हणजे रो 1 काय असणार आहे ऍज इट इज 1 0 0. ठीक आहे, इंटू ए इनवर्स इक्वल टू हा पहिला रो पण आहे तसंच राहील 1 -1 0. ठीक आहे, आता काय करायचं रो 2 च्या जागी रो 3 लिहिणं. म्हणजे आता सेकंड रो ला कोण येणार आहे 0. सेकंड रो आपण चेंज करणार याने. काय ना सेकंड रो ला 0 -1 1 आणि 0 0 1. ठीक आहे, सेकंड रो आपण चेंज केला रो 3 ना. ओके, सो रो 2 च्या जागी रो 3 लिहिला. आता काय करायचं रो 3 च्या जागी रो 2 लिहायचं. म्हणजे थर्ड रो च्या जागी काय ना हे सेकंड रो चे एलिमेंट येणार. काय आहेत ते एलिमेंट बघा केअरफुली 0 -3 4 आणि इकडे काय येणार लिहित असताना रो ट्रान्सफॉर्मेशन रो वाईजच लिहायचे -2 3 0. ठीक आहे, सो रो 2 आणि रो 3 ची अदला बदल केली. का कारण मला काय पाहिजे होतं सेकंड डायगोनल मध्ये कुठला एलिमेंट पाहिजे होता 1 एलिमेंट पाहिजे होता. मग खाली इथं जर मी ऑब्झर्व केलं तर मायनस होतो -1 होता. त्याला 1 करणं इझी आहे म्हणून मी रो स्वॅप केला ऍडिशन सबट्रॅक्शनच्या ऐवजी. ठीक आहे, मग आता मला हा डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे. अजून 1 आलेलं नाही -1 आहे. मग -1 ला 1 करायचं असेल तर काय करायला लागेल. आता हा -1 कुठल्या रो मध्ये दुसऱ्या रो मध्ये. मग याला जर 1 करायचं असेल तर मला काय करायला लागेल त्या पूर्ण सेकंड रो ला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे -1 ने. ठीक आहे, -1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार सगळ्यांचं साइन बदलून जाणार. ठीक आहे, सो फक्त सेकंड रो मध्ये आता आपण काय करणार आहे -1 ने मल्टिप्लाय करणार आहे. का कारण मला हा डायगोनल एलिमेंट काय लागतो +1 लागतो. ठीक आहे, सो फर्स्ट रो ऍज इट इज 1 0 0. लक्षात ठेवा रो ट्रान्सफॉर्मेशन करतोय त्यामुळे एलिमेंट लिहिताना रो वाईजच लिहायचे. इंटू ए इनवर्स इक्वल टू 1 -1 0. फर्स्ट रो आहे तसा. दुसऱ्या रो ला -1 ने मल्टिप्लाय करूया. काय येणार बघा 0 ला जर -1 ने मल्टिप्लाय केलं तर 0च. -1 ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार +1. 1 ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार -1. ठीक आहे, सिमिलरली इकडे पण मल्टिप्लाय करायचं. जे ऑपरेशन तुम्ही ए ला अप्लाय करताय तेच आय ला पण अप्लाय करायचं. 0 × -1 0 0 × -1 0 आणि 1 × -1 आणि तिसरा रो ऍज इट इज. फक्त आपण रो 2 ला -1 ने मल्टिप्लाय केले त्यामुळे रो 3 आहे तसा 0 -3 4 -2 3 0. तर बघा आता आपला सेकंड डायगोनल एलिमेंट काय झाला 1 झाला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करायचं मी सांगितलंय डायगोनल एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट हे काय करायचे असतात 0 करायचे असतात. मग जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे सो 0 करायला लागणार नाही. मग खालचा एलिमेंट जो आहे तो 0 करूया. खालचा एलिमेंट काय -3 आहे याला 0 करायचं आहे. कसं करायचं रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून. आपलं मेथड माहिती आहे बघा. आता -3 ज्या रो मध्ये आहे तो रो लिहून घ्या. -3 कुठल्या रो मध्ये -3 थर्ड रो मध्ये आहे सो थर्ड रो लिहून घेऊया. थर्ड रो चे एलिमेंट काय 0 -3 4 नंतर -2 3 0. ठीक आहे, आता 0 कोणाला करायचंय त्याला हायलाइट करूया. कोणाला 0 करायचंय -3 ला 0 करायचंय. ठीक आहे, त्याला हायलाइट करायचं विसरायचं नाही. ठीक आहे, तर मग 0 करत असताना आपण कुठला रो यूज करतो ज्या रो मध्ये डायगोनल एलिमेंट आहे तो रो यूज करतो. मग डायगोनल एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे बघा सेकंड रो मध्ये आहे. सो आपण आता कुठला रो यूज करणार सेकंड रो. सो त्याचे एलिमेंट लिहूया. काय 0 1 -1 नंतर 0 0 -1. ठीक आहे, आता या -3 ला
झिरो करायचं आहे. झिरो करायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, दोघांची पण व्हॅल्यू सेम व्हायला पाहिजे. याची 3 आहे, याची 1 आहे. मग याची 3 करायची असेल तर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. सगळ्यांना 3 ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. आता 3 ने मल्टिप्लाय केलं, मग आता यांची ऍडिशन घेतली तर आन्सर 0 येणार का सबट्रॅक्शन घेतली तर 0 येणार. बघा -3 + 3 काय होणार 0. आपल्याला काय घ्यायचे आहे, इथं ऍडिशन घ्यायची आहे. सो सगळीकडे आपण ऍडिशन फॉलो करूया. ठीक आहे. सो कुठलं ट्रान्सफॉर्मेशन वापरलं आपण, R3 + 3 × R2 या -3 ला 0 करण्यासाठी. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 0 + 3 × 0 म्हणजे 0, 0 + 0 0, -3 + 3 0, 4 + 3 × -1 म्हणजे -3. सो 4 -3 म्हणजे किती 1, 3 × 0 म्हणजे 0, -2 + 0 -2, 3 × 0 म्हणजे 0, 3 + 0 म्हणजे 3, परत 3 × -1 म्हणजे -3 आणि 0 + म्हणजे -0 -3 म्हणजे काय -3. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. तोंडी जमत नसेल तर कॅल्क्युलेटर वापरा. ठीक आहे. तो डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 केला, वरचा ऑलरेडी 0 आहे, तो 0 करायची गरज नाही. ठीक आहे. मग आता हे ट्रान्सफॉर्मेशन आपण मॅट्रिक्स मध्ये लिहूया. पहिला आणि दुसरा रो काय असणार आहे, ऍज इट इज असणार आहे. फक्त चेंजेस कुठल्या रो मध्ये करायचे, तिसऱ्या रो मध्ये. काय चेंजेस करायचे, तिसऱ्या रो मध्ये आली ना 0 0 1 -2 3 -3. पहिला रो आणि दुसरा रो ऍज इट इज 1 0 0 इंटू काय ना A इनवर्स इक्वल टू 1 -1 0. दुसरा रो पण आहे तसा. तिसरा रो फक्त बदलायचा आहे. काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर जे एलिमेंट आले ते लिहायचे. काय आले बघा, 0 0 1 आणि काय लिहिणार इकडे राईटला -2 3 -3. ओके. तो एलिमेंट व्यवस्थित लिहा, काहीच नाही. रो ट्रान्सफॉर्मेशन केले असेल तर एलिमेंट रो वाईजच लिहायचे. 0 0 1 नंतर काय -2 3 -3. ठीक आहे. सो कंप्लीट केले. डायगोनल मधला दुसरा एलिमेंट 1 केला, त्याच्या खालचा आणि वरचा एलिमेंट 0 केला. आता लास्ट काय करायचं, डायगोनल मधला तिसरा एलिमेंट 1 करायचा. आता इथं 1 करावा लागेल का, नाही, ऑलरेडी तो 1च आलेला आहे. म्हणजे आता पुढची स्टेप करणार. काय करणार, त्याच्या वरचे सगळे एलिमेंट 0 करणार. मग बघा हा ऑलरेडी 0 आहे, याला 0 करायची गरज नाही. फक्त कोणाला 0 करायचं आहे आपल्याला, या -1 ला. मग 0 करायचं असेल तर काय करणार, -1 ज्या रो मध्ये तो रो ते एलिमेंट लिहून घ्या. -1 कुठल्या रो मध्ये, सेकंड रो मध्ये. सो सेकंड रो चे एलिमेंट लिहूया. काय बघा 0 1 -1. नंतर इकडचे पण लिहायचे 0 0 -1. ठीक आहे. आता ज्याला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करूया. कोणाला 0 करायचं आहे, -1 ला. हा -1 तिसरा -1 याला आपल्याला 0 करायचं आहे. ठीक आहे. मग 0 करत असताना काय करतो आपण, कुठल्या रोचा यूज करतो, डायगोनल एलिमेंट ज्या रो मध्ये त्या रोचा. तो डायगोनल एलिमेंट आपला आता कुठल्या रो मध्ये आहे, तिसऱ्या रो मध्ये. तो तिसरा रो मी यूज करणार या -1 ला 0 करायला. ठीक आहे. मग तिसऱ्या रो चे एलिमेंट लिहूया. 0 0 1 नंतर काय -2 3 -3. ठीक आहे. मग आता या -1 ला 0 करायचं आहे. व्हॅल्यू सेम पाहिजे आहे, व्हॅल्यू सेम आहे. आता ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन, सो दॅट याचा आन्सर 0 येईल. क्लिअर आहे. हा -1 आहे आणि हा +1 आहे, म्हणजे ऍडिशन घेतली त्याचा आन्सर काय येईल, 0 येईल. सो सगळीकडे आपण आता ऍडिशन फॉलो करूया. ठीक आहे. सो R2 + R3 हे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं तर आपला हा -1 काय होतो, 0 होतो. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करू. 0 + 0 0, 1 + 0 1, -1 + 1 0, 0 + म्हणजे मायनस, 0 - 2 -2, 0 + 3 3, -1 + म्हणजे -3, -1 - 3 किती असतो, -4. ठीक आहे. तो आता हे ट्रान्सफॉर्मेशन आपण कुठल्या रो मध्ये लिहिणार, सेकंड रो मध्ये. पहिला आणि तिसरा रो ऍज इट इज. ठीक आहे. करूया मग चेंजेस. तो पहिला रो ऍज इट इज 1 0 0, रो वाईजच लिहायचे लक्षात ठेवा एलिमेंट, इंटू A इनवर्स इक्वल टू
1 minus 1 0. दुसरा रो ट्रान्सफॉर्म केलाय, सो एलिमेंट लिहूया. ट्रान्सफॉर्म केल्यानंतरचे काय आले केअरफुली बघा 0 1 0 आणि इकडे काय आलं -2 3 -4. ठीक आहे, 0 1 0 -2 3 -4. तिसऱ्या रोचे एलिमेंट अनचेंज्ड आहे तसे काय ते 0 0 1 -2 3 -3 0 0 1 -2 3 -3. ठीक आहे, मग आता बघा सगळ्या स्टेप फॉलो झाले. सगळं डायगोनल एलिमेंट 1 झालाय, त्याच्या खालचे 0 आहेत. सेकंड एलिमेंट 1 झालाय, त्याच्या वरचा आणि खालचा एलिमेंट 0 आहे. थर्ड डायगोनल एलिमेंट 1 झालाय आणि त्याच्या वरचे एलिमेंट 0 झाले. आपली इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. काय करत असतो आपण ए मॅट्रिक्स वरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून त्याला कुठे चेंज करतो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन आपण ए वर अप्लाय करतो तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण राईटच्या मॅट्रिक्स वर पण अप्लाय करतो. मग आता काय होतं, जो राईटला मॅट्रिक्स मिळणार आहे लेफ्टला आयडेंटिटी मॅट्रिक्स आल्यानंतर तो आपला रिक्वायर्ड ए इन्व्हर्स असणार आहे. ठीक आहे, तो बघा 1 0 0 1 0 0 0 1 म्हणजे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू मॅट्रिक्स ऍज इट इज 1 -1 0 -2 3 -4 -2 3 -4. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर मला परत तोच मॅट्रिक्स मिळतो. जसं 1 ने आपण कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं काय मिळतो आपल्याला तोच नंबर परत मिळतो. ठीक आहे, तो मॅट्रिक्स मधला हा 1 आहे, तो आय इंटू ए इन्व्हर्स म्हणजे काय असणार आहे ए इन्व्हर्स, आणि काय आली त्याची व्हॅल्यू हा आपला राईट हँड साइडचा मॅट्रिक्स 1 -1 0 -2 3 -4 -2 3 -3. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून कसा कॅल्क्युलेट करायचा, किंवा यालाच काय म्हणतात गॉस जॉर्डन मेथड. मी शेवटी आणखी थोडं रिवाइज करतो. काय करायचं आहे इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचा आहे ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय. त्याच्यानंतर काय करायचं आहे ए वरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत कधीपर्यंत जोपर्यंत तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये चेंज होत नाही तोपर्यंत, आणि सेम ऑपरेशन जे आपण ए वरती अप्लाय करतोय तेच ऑपरेशन्स आय वरती सुद्धा अप्लाय करायचे. ठीक आहे, तो शेवटी आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाल्यानंतर राईटला जो मॅट्रिक्स असणार आहे तो आपला काय असणार आहे रिक्वायर्ड इन्व्हर्स मॅट्रिक्स असणार आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.